नमस्कार मित्रांनो, एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीविषयी एक मोठी नवीन अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो आता महाराष्ट्र महसूल विभागामध्ये तब्बल 1700 पदांसाठी मेगा भरती होणार आहे. तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधर यासाठी पात्र असून लवकरच जिल्हावाईज रिक्त जागांची अधिकृत जाहिरात ही प्रसिद्ध केली जाईल. तर मित्रांनो, काय आहे संपूर्ण अपडेट हे आपण पाहूया. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. काय आहे संपूर्ण सविस्तर अपडेट इथे पाहूया. तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता की अ, राज्यामध्ये एकूण 1700 पदांवर होणार आहे तलाठी भरती. तर यामध्ये लवकरच जाहिरात येणार आणि त्यामुळे त्यामध्ये कशी असेल हे पूर्ण प्रक्रिया हे जाणून घ्या. तर यामध्ये मित्रांनो, महाराष्ट्र महसूल विभागामध्ये तब्बल 1700 तलाठी पदांची मेगा भरती होणार आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर यासाठी पात्र असून लवकरच जिल्हावर रिक्त जागांची ही अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये राज्यातील हजारो उमेदवारांसाठी दिलासादायक बातमी आहे की गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेली तलाठी भरती प्रक्रिया अखेर मार्गी लागण्याची चिन्हे या ठिकाणी दिसत आहेत. तर महसूल विभागाने राज्यात 1700 पेक्षा जास्त तलाठी पदे लवकरच भरून काढण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे. तसेच या भरतीसाठी शासन स्तरावर हालचालीही सुरू आहेत. तसेच शासनाच्या निर्णयानुसार जिल्हानिहाय रिक्त जागांचा अहवाल सादर करण्यात येत आहे आणि त्यानुसार पुढील भरती प्रक्रिया ही राबवली जाणार आहे. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये राज्य सरकारने मेगा भरतीची घोषणा केली होती. त्याचाच भाग म्हणून ही भरती राहणार असल्याची माहिती आहे. कुठल्याही शाखेतील पदवीधर यासाठी अर्ज करू शकणार आहे. मात्र भरती MPSC कडून होणार नसून पुन्हा एकदा खाजगी कंपनीकडून होण्याची या ठिकाणी शक्यता आहे. तसेच 11 लाख उमेदवारांनी केले होते अर्ज. तर यापूर्वी 2023 तलाठी भरती घेण्यात आली होती. या तलाठी भरती परीक्षेसाठी 11.5 लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननी अंतर्गत 4466 जागांसाठी 10,41,713 असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी प्रत्यक्षात 8,64,960 उमेदवारांनी परीक्षा दिली. यामध्ये मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने ही परीक्षा 3 टप्प्यात आणि दिवसातील 3 सत्रात घेण्याचे निश्चित या ठिकाणी करण्यात आली होती. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये संपूर्ण परीक्षेत एकूण प्रश्नांपैकी 2,831 प्रश्नांवर 16,205 आक्षेप उमेदवारांकडून नोंदवण्यात आले. या आक्षेपापैकी एकूण वैध 146 प्रश्नांसाठी घेतलेले 9,072 आक्षेप परीक्षा घेणाऱ्या TCS कंपनीकडून योग्य ठरवण्यात आलेले आहेत. दरम्यान परीक्षेत एकूण 5,700 प्रश्न होते. आक्षेप नोंदवण्याच्या कालावधीत आलेल्या आक्षेपापैकी 9,000 आक्षेप TCS कंपनीने ग्राह्य धरले. त्यानुसार 146 प्रश्नांमध्ये दुरुस्ती करण्यात आले होते. त्यामुळे यावर्षी होणाऱ्या 1,700 पदांच्या तलाठी भरतीसाठी 10 लाखाहून अधिक उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज केले. तसेच मानधनाऐवजी वेतन श्रेणी मंजूर. तर या ठिकाणी पाहू शकता की मानधनाऐवजी वेतन श्रेणी मंजूर. यामध्ये तलाठी पदांची भरती या ठिकाणी लवकरच होणार असली तरी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक निराशाजनक बातमी आहे की यामध्ये महसूल सेवकांचा समावेश चतुर्थ श्रेणीमध्ये करून त्यांना मानधनाऐवजी वेतन श्रेणी मंजूर करण्यात यावी अशी महसूल सेवकांची मागणी होती. याबाबत महसूल मंत्र्यांनी मंत्रालयात तातडीची बैठक घेऊन त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. तसेच वेतन श्रेणी लागू करता येत नसल्यामुळे त्यांना तलाठी भरतीमध्येही काही जागा राखीव ठेवून अनुभवाप्रमाणे अधिक गुण वाढवून देण्याच्या मुद्द्यावर सकारात्मक या ठिकाणी चर्चा झाली. तसेच महसूल सेवकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यात येतील असे आश्वासनही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या ठिकाणी दिले. त्यानुसार काही महिन्यांपूर्वी मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली. त्यानुसार महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी वेतन श्रेणी लागू करण्याबाबत तरतूद नसल्याचा मुद्दा चर्चेला आला. त्यामुळे
त्याला पर्यायी व्यवस्था करण्यासाठी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमाशी संवाद साधताना बावनकुळे यांनी या ठिकाणी संदर्भात माहिती दिली आहे. तर मित्रांनो, तलाठी भरतीविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की मित्रांनो, आता लवकरच त्याची जाहिरात ही प्रसिद्ध होणार आहे. तर राज्यामध्ये तब्बल एकूण मेगा भरती 1700 पदांसाठी होणार आहे. तर याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली, आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.